नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर आता मनोज शिंदे हे देखील आक्रमक झाले आहेत. गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी श्री मनोज शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या महासभेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झाली आहे. भविष्यात आपल्या जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसंच गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबित करावं. त्याचप्रमाणे राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभं न राहता त्याचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील श्री मनोज शिंदे यांनी केली आहे. माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर. जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे. त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे. म्हणून मी त्यांच्या नेत्यांना देखील एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांनी भविष्यात अशा प्रकारचं वर्तन करू नये. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे यांनी आज पत्रकारांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये सातत्याने संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेमधील दोनही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात सातत्याने उभे ठाकत असल्याचं चित्र शहरात समोर जात आहे आणि त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचा यापूर्वीचा इतिहास बघता महानगरपालिकेमध्ये सौहार्दाने कामकाज होत होतं. शहरातील वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने देखील सौहार्दपूर्ण पद्धतीने शहरामध्ये काम करावं अशा प्रकारची सूचना श्री हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. सर्वजण एकत्रितपणे संवाद साधून महासभेच्या अगोदर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सर्वजण वागलेले आहेत. चर्चेच्या व्यतिरिक्त कुणीही कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं निश्चितच आता सन्माननीय गटनेते पवन कदम साहेब यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात नेतृत्वाशी चर्चा झालेली आहे आणि तो विषय संपलेला आहे. एकत्रितपणे हातात हात घालून काम करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे आणि सर्वांची असावी ही अपेक्षा. राष्ट्रगीताचा अपमान झाला म्हणून राष्ट्रगीताचा अपमान कसा होऊ शकतो? आजपर्यंतच्या संकेतामध्ये आहेत महासभेचं कामकाज संपलं की आपल्याला राष्ट्रगीत म्हटलं जातं आणि राष्ट्रगीत काय 2 सदस्यांनी नाही म्हटलेलं. ज्या 2 सदस्यांचा उल्लेख केला, राष्ट्रगीत 2 सदस्यांनी म्हटलं आणि बाकी सदस्यांनी म्हटलं असं नाही, संपूर्ण सभागृहाने म्हटलं आणि त्यामध्ये ज्यांनी तक्रार केली त्यांनी सुद्धा राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. अवमान कुणाचा झाला? त्यामुळं तो विषय राजकीय विषय आहे आणि तो विषय आता गटनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ स्तरावर संपलेला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित काम करावं असं आम्ही आज आवाहन. महागाई विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. वाढत्या महागाईच्या विरोधात यावेळेस हे आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार राजन विचारे यांनी केंद्र सरकारवर टीका करत सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त असल्याचं सांगितलं. यावेळेस स्वाक्षरी मोहिमेला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने
या सरकारचं काम चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल करोनाचा काळ सुद्धा आठवा. त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली नव्हती. आणि त्या ठिकाणी आज जो तुम्ही परिस्थिती बघितली असेल, महागाई असेल, इतर मुद्दे असतील, परंतु आज सर्वसामान्यांना डिझेल असेल, पेट्रोल असेल, खाद्यतेल असेल, CNG असेल, या सर्वांवरती जेवढे भाववाढ झालेले आहेत, युद्ध परिस्थितीत मला वाटतं ते युद्ध संपलं सुद्धा, परंतु आज युद्धाच्या नावावरती लोकांना किती तुम्ही त्या ठिकाणी वेठीस धराल, हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर आलेला आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण ह्या संबंध स्टंटबाजी सर्व चालू आहे. आज तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, परंतु आज तुम्ही बघितलं असेल अजूनही देशाचे पंतप्रधान फिरतायत. आणि आज तुम्ही सांगितले दौरे बंद करा, परंतु कित्येक ठिकाणी अजूनही दौरे चालू आहेत. आज तुम्ही बघितलं असेल पेट्रोल, डिझेल असेल, CNG असेल, इलेक्ट्रिक कार घ्या, परंतु इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिकचं बिल सुद्धा भरायला आज तुम्ही बघितलं असेल त्याची सुद्धा दरवाढ झालेली आहे. आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने जर दिलासा द्यायचा असेल तर इन्कम टॅक्स, सर्वसामान्य माणूस जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्यामध्ये तुम्ही सवलत द्या, GST चा रेट कमी करा. आज रेल्वेने जातात, आज रेल्वेच्या प्रवाशांचं ते तिकिटाचे दर कमी करा त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केलं, फक्त लोकांना उपदेश करून चालणार नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थाने सरकार म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाच्या माध्यमातून आत्ता झालेली जी काही महागाई आहे त्याच्या विरोधात निषेधार्थ आज सर्व जनतेला एकत्रित घेऊन हा निषेध नोंदवण्याकरता इकडे साक्षरी मोहीमची आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. दूध असो, पेट्रोल असो, डिझेल असो, गॅस असो, दैनंदिन दिवसाच्या आवश्यकतेच्या जेवढ्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावरती महागाई वाढलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम हे आजच्या या सरकारने केलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज ठाणा स्टेशन इथे महागाई विरोधात आंदोलन करण्यासाठी सर्व पक्षीय जमलो आहोत. आणि महागाईचा सर्वात झळ कोणाला बसत असेल तर महिलांना बसते. महिलांना काटकसर करून संसार कसा चालवायचा. जर 10,000 नवऱ्याला पगार असेल तर 10,000 त्यांच्या ट्रॅव्हलिंग खर्चातच जातोय. आता एवढी महागाई वाढली, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले आणि आता बघा काल परवा दुधाचे पण भाव वाढवले. महिलांनी कसं जगायचं. आजचे दिन येणार होते, ते आजचे दिन कधी येणार आहेत. महिलांच्या अकाउंटला, प्रत्येक जनतेच्या अकाउंटला 15 लाख येणार होते. 15 रुपये तरी येऊ द्या. 15 लाख तुमच्या बाजूला राहिले. 15,000 आता 1500 रुपयाचं एक आम्हीच दाखवलं होतं, ते पण आता बंद झालेलं आहे. महिला खूप खुश होऊन त्यांना निवडून दिलं, सत्तेत बसवलं, पण त्या सत्तेचा दुरुपयोग हे आत्ताचं सरकार करत आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा पुण्यातील धनकवाडी येथील TDR प्रकरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणामध्ये अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला होता. उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचे आदेश देत कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलं. 2024ला मिळालेला पुरस्कार आहे आणि तो मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला. खूप लोकर घर नाव हे घेतला ते मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे. पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते. हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय. मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते ना ती की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते. काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांपर्यंत. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असा तुमचं पण ओरबडून घेणार नाही. हा परवा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा ती फिरत फिरत बातमी आली आणि तेव्हा मी शहरीच्या करायचा प्रयत्न केला. त्यांचा मुलगा आहे उदय कडू, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, डिस्कशन झालं आणि मग मी साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं की असं असं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांच्या एक ओळखी आहे त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये कधीतरी त्यांना बोलवलं की काय आहे नेमकं प्रकरण त्याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं. ऑनलाईन औषध विक्री विरोधात 20 मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील सुमारे 12.5 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी होतील. संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, बनावट औषधे, प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटीबायोटिक्स विक्री आणि भरमसाठ सवलतींमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आपत्कालीन सेवांसाठी मात्र औषधांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती देखील श्री जगन्नाथ शिंदे यांनी दिली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी 20 मे 2026 रोजी 24 तासाचा भारत बंद 12.5 लाख लोकांचा बंद डिक्लेअर केला आहे. आमच्या 3 मागण्या आहेत की ऑनलाईन सेलसाठी जी नोटिफिकेशन आणले 817 डेटेड 28 ऑगस्ट ही रद्द करावी. करोनाच्या काळामध्ये इमर्जन्सी औषधं देण्यासाठी आणलेली 220 GSR रद्द करावी आणि DPCO मध्ये आम्हाला 8 आणि 16 किंवा 10 आणि 20 मार्जिन मिळत असताना जे काही लोक त्याच्यापेक्षा जास्त डीप डिस्काउंट देतात तो बंद करावा अशी आमची मागणी आहे.
ठाणे शहरात गेल्या दीड वर्षात तब्बल 560 झाडं उन्मळून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पावसाविना गेल्या 5 महिन्यातच 55 झाडं कोसळल्याने शहरातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मेट्रो, सिमेंटचे रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या आणि विविध खोदकामांमुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे. डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी शहरातील पर्यावरणीय असंतुलनाचं हे गंभीर चित्र असल्याचं म्हटलं आहे. काही ठिकाणी झाडं जाणीवपूर्वक सुकवली जात असल्याचा आरोप देखील पर्यावरणप्रेमी करत आहेत. नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असला सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आज शहर वेढलं जात आहे. मात्र प्रशासनाकडे झाडांच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याकडे. एकेकाळी निसर्गाने बहरलेलं शहर आज एका काँक्रीटच्या जंगलात वेढलं जात आहे. गेल्या वर्षभरात ठाणे शहरात साधारण 505 झाडं उन्मळून पडली, तर गेल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 55 झाडं उन्मळून पडली आहे. हा एक विचार केला तर झाडं उन्मळून पडणं ही एक मोठी दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. एका बाजूला ठाण्यात मोठमोठ्या झाडांचं एक संहार केला जातो आहे आणि त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत. दुर्दैवाने आज ठाण्याकडे फारसं कोणी बघताना दिसत नाही. शहराचा आज एकंदर चेहरा मोहरा बघितला तर एक रखरखीत असं एक शहर आज त्याची गणना होते. आज मुंबईपेक्षा ठाणे शहराचं तापमान जवळपास 2 डिग्रीने वाढलेलं आहे. मात्र हे प्रशासन काय करतं हेच कळत नाही आहे. झाडं का उन्मळून पडतात याचा अभ्यास पण कोण करत नाही आहे. जानेवारी म्हणजे पाऊस न पडता जर 55 झाडं कोसळत पडत असतील तर ह्याला जबाबदार कोण? डिझेल दरवाढीमुळे एस.टी. महामंडळावर दरवर्षी 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. सध्या एस.टीला दररोज सुमारे 10.87 लाख लिटर डिझेल लागतं. दरवाढीमुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून एप्रिल 2026मध्ये 76 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र तात्काळ भाडेवाढ होणार नसून राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं देखील परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.